फंडामेंटल अनालिसिसच्या सिरीज मध्ये आपले स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आरओसीई रेशो। तर आरओसीई म्हणजेच काय, तर कंपनीकडे टोटल जी कॅपिटल आहे त्या कॅपिटलवर कंपनी किती रिटर्न्स कमवते हे या रेशो मधनं समजते। तर एक सिंपल फॉर्म्युला आहे, कंपनीचा एबिट त्याला भागायचं त्याच्या टोटल कॅपिटल एम्प्लॉयडने। आता एबिट म्हणजे काय, तर अर्निंग्स बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स, आणि कॅपिटल एम्प्लॉयड काढण्यासाठी तुम्हाला टोटल कंपनीचे ऍसेट्स आणि त्याच्यामधनं करंट लायबिलिटीज मायनस करावे लागतील, त्यानंतर तुम्हाला मिळेल आरओसी। तर एका सिंपल उदाहरणाद्वारे समजून घेऊया आपण। समजा एखाद्या कंपनीचा एबिट आहे 200 करोड रुपये आणि त्या कंपनीची टोटल कॅपिटल एम्प्लॉयड आहे 1000 करोड रुपये। तर या दोघांचा भागाकार केल्यानंतर त्याची व्हॅल्यू येते 20%। याचा अर्थ कंपनी त्याच्या कॅपिटलवर 20। तर आरओसीई का महत्वाचा असतो, तर कॅपिटल हेवी बिझनेसेस आणि मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसेस मध्ये याला खूप जास्त महत्व आहे। त्यासोबतच कंपनीचा आरओसीई जर हाय असेल तर याचा अर्थ कंपनीची मॅनेजमेंट स्ट्रॉंग आहे आणि एफिशिएंटली सारे ऑपरेशन्स परफॉर्म करत आहे। आणि शेवटची एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की आरओसीई तपासताना तो लास्ट इयरच्या आरओसीई सोबत कम्पेअर करावा, चेक करावा। त्यासोबतच सेम सेक्टर मध्ये त्याचं कंपॅरिझन करावं, कारण प्रत्येक सेक्टर मध्ये आरओसीई हा डिफरंट असतो। तर अशाच प्रकारच्या टर्म्स आणि फंडामेंटल अनालिसिस शिकण्यासाठी व्हिडिओज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।